छत्रपतींची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही। जे वक्तव्य मी केलंच नाही ते वक्तव्य माझ्या तोंडी घालण्याचा भाजपनं प्रयत्न केलाय। देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे। माझ्यावर जी कारवाई करायची ती जरूर करा, मात्र संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप विरोधात मी आवाज उठवत राहीन। माझी जीभ कापली तरी चालेल, पण माझा लढा थांबणार नाही, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाण्यात प्रतिक्रिया दिली आहे। तुलना करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। छत्रपती शिवाजी महाराज यांचं कार्य जे आहे हे अलौकिक आहे, अद्वितीय आहे आणि त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे। मी जे वक्तव्य केलंच नाही ते वक्तव्य भारतीय जनता पक्ष गोबेल्स नीतीच्या माध्यमातून वारंवार माझ्या तोंडी घालण्याचा प्रयत्न करीत आहे। तोड मरोडून जे दाखवलं जात आहे ते भारतीय जनता पक्षाने हे धंदे बंद करावेत। मला विचारला गेलेला प्रश्न यामध्ये मी शिवाजी महाराजांचं अद्वितीय, त्यांचा पराक्रम, त्यांचं शौर्य मी त्या ठिकाणी अधोरेखित करत असताना उलट त्यांच्यापासून टिपू सुलतान यांनी प्रेरणा घेतली हे सांगितलं। आणि शासकीय कार्यालयामध्ये सोबत फोटो लागण्याच्या अनुषंगानं आपण फोटो लावण्याच्या अनुषंगानं मी केलेलं ते विधान होतं। हे विधान कुठेही कोणाशी काहीही कुठेही तुलना करणारं असू शकत नाही। हे आपापल्या ठिकाणी आपापल्या कार्यकाळामधले सगळे जे महामानव आहेत यांच्या सर्व अनुयायांनी, या आस्थापुरुषांच्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये गावागावांमध्ये गुण्या गोविंदान राहावं, कुठेही जातीवर धर्मावर वाद होऊ नये, या पार्श्वभूमीवर माझं केलेलं हे वक्तव्य होतं। आणि या वक्तव्याला जातीय रंग देऊन महाराष्ट्रामध्ये दंगल पेटवण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करत आहेत। भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राचा तालिबान करण्याच्या अनुषंगानं, दंगे घडून आणण्याच्या अनुषंगानं कालचं एकंदरीत त्यांनी हे कालचा सर्व त्यांचा प्रयत्न होता। माझे पुतळे जाळण्याच्या ऐवजी त्यांनी जर गागा भट्टचा पुतळा जाळला असता, त्यांनी जर कोरटकरचा पुतळा जाळला असता, त्यांनी जर राहुल कुलकर्णीचा पुतळा जाळला असता, त्यांनी जर कोश्यारीचा पुतळा जाळला असता तर ते शिवप्रेमी त्यांना म्हटलं गेलं असतं। मात्र जे व्यक्ती शिवाजी महाराजांबद्दल अभिमान बाळगतो आणि शिवाजी महाराजांचं जे शौर्य आहे त्याला अद्वितीय म्हणतो, अशा एका व्यक्तींनी न बोललेले शब्द त्याच्यात टांगून त्याच्या वक्तव्याचा विपर्यास करून जे काल महाराष्ट्रामध्ये केलं, त्यांना कायदा मान्य नाही। त्यांना शिवाजी महाराजांचे विचार हे त्यांना पुसून काढायचे आहेत, हाच त्याच्या मागचा अर्थ आहे।